श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ओम धूम दुर्गाय नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा। महासिद्धी भावया प्राप्त साधक जिची सेवा करीत देवी देवता परिव्रत। जय जय दुर्गे नमस्तुते। शंख चक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन। जय जय दुर्गे नमस्तुते। असुनाशी करिताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावून। जय जय दुर्गे नमस्तुते। ऐसे परिधान ध्यान करून ऋषी म्हणे रूपा नागून एके लक्ष देऊन पुढील आख्यान देवीचे सेनेसहित महिषासूर झाला पाहून संहार। देवता झुकवणी शिर स्तवन करीती ते धवा अत्यंत आनंदभरित। देवता होती रोमांचित स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती। जय जय दुर्गे नमस्तुते। तुझी या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शके ना। सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुंभाचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीत असे। हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तासी नित्य तू। पुण्यात्माचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण दैवी संपत्ती लाभे तुझी या सत्तेने। ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू। जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूड ग्रस्त होऊन राहती अवधारा। भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सद व्यामावर याची परी ठेवितो। येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसी देव देवता म्हणून विश्व अर्प्यती देवीसी। अचित्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे। तू उत्पत्तीचे कारण सत्व रज तमोगुण परितु गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू अससी। आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णूही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा। स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवात तृप्तता लाभे ती स्वाहा निश्चिता दुर्गे तुझी अस्ति गे। स्वधा पल्लव उच्चारिता पितराला दे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तुझी अस्ति गे। मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुझी जाण जितेंद्रिय मुनी आचरण करीते साधन तेची तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तुझी आससी गे। भवसागर तारिणी नौका दुर्गा तुझी असे देखा तू कृपा करिता देखा मोक्ष पैसा मिळत असे। विष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुझी अससी। तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असूनी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे। देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो परी हेही नवल। दैत्य जीवित काही काळ राहुनी समर प्रबल मांडिले त्यांनी तुझ सवे देवी व्हावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे दुर्गे तू प्रसन्न होत। विश्वाचा अभ्युदय होत सर्वत्र शांती नांदत तुझ्या कृपे करून या ज्यावरी तू प्रसन्न होसी धन यश कीर्ती लाभे त्यासी मरणाती स्वर्ग लोकासी सुखे निवास करीत असे। आयुरारोग्य यश संपत्ती स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करून या। तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुनर्चरण होती हातून मानवाच्या तीनही लेखी तू श्रेष्ठ देसी भक्तांचे मनोवांछित तू सदा दैतार्य चित्त कृपा करीसी भक्तासी तू होता क्रोधित नाश करीसी क्षणभरात असुर कुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने जगासी व्हावे सुख प्राप्त म्हणून दुष्टासी तू वधित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी। कृपा आणि निष्ठुरता कैसी पाहते साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून अससी देवी तू। त्रिशूल रक्ष देवी तू अंबे षडगाने रक्ष तू घंटा धनुष्याने तू सदैव रक्ष आम्हासी। पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी सत्वीर श्री दुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्वस्थळीही त्यापासून तू रक्षावे ऊर्ध्व उधर दिशा दाही। रक्ष दुर्गे पाही खडक शूल गंधा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करीती देवीची दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत प्रसन्न वदन व देवी म्हणत प्रणाम करून देवासी दुर्गा म्हणे जे
वांछित ते तुम्ही मागा त्वरित। देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणून या, तू मारिला महिषासूर, झाले बहु उपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी। या अध्यायाचे करी जो पठन, त्याते करी धनवान, इतुके देई वरदान। देवता म्हणती देवीसी, ऋषी म्हणती नृपासी, जगत कल्याण करण्यासी देव देवता परियसी। वर मागते जाहले तथास्तु दुर्गा म्हणत, आणि अंतर्धान होत। ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे। तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत, तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी। इति मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जाण। देवी महात्म वर्णन 4था अध्याय गोड हा।